मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत एक भन्नाट अनुभव सांगितला होता. यातून खूप मोठी शिकवण मिळते. झालं असं की भारत ऑस्ट्रेलिया मालिकेचा सामना सुरू होता. स्ट्राईकवर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होते. त्यांच्या एका चुकीच्या कॉलमुळे सचिन तेंडुलकर रनआउट झाले. रनआउट होताच सचिन यांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या डावासाठी खूप मेहनत घेतली होती. रागाच्या भरात त्यांनी मैदानावरच लक्ष्मण यांना चांगलं सुनावलं आणि पॅव्हेलियन मध्ये परतले. पण घरी गेल्यावर त्यांचे मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांनीच सचिन यांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले, काय केलंस तू मैदानावर? स्वतः आउट झालास म्हणून तुझा राग दुसऱ्यावर काढतोयस. फक्त स्वतःचा विचार करतोयस. आधी देशाचा विचार करायला हवा होता. तू त्याला सगळ्यांसमोर सुनावलंस. त्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्याचा फटका संपूर्ण टीमला बसू शकतो. सचिन तेंडुलकर म्हणाले, या प्रसंगातून मला एक गोष्ट समजली. घरात एखादी मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं. आपण चुकलो तर कान धरून आपल्याला समज देणारा कोणीतरी असला पाहिजे. त्यामुळे माणूस जमिनीवर राहतो, परिस्थिती नियंत्रणात राहते आणि आपणही नियंत्रणात राहतो. नाहीतर आयुष्यात भरकटण्याची शक्यता खूप वाढते. विशेषतः जेव्हा आपल्याला चुकीचं वागल्यावर थांबवणारं, समजावणारं आणि योग्य मार्ग दाखवणारं कोणीच नसतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.